तर फॅमिली डॉक्टरला वारसाची सगळी परिस्थिती माहिती असते, जेनेटिकल त्याच्या पूर्वजांची परिस्थिती काय, कुठले रोग झाले ते, आता दवा झाला आहे तर त्याच्या आईला दवा होता, आजीला दवा होता, हे त्याला माहिती असायचं. त्याप्रमाणे औषध योजना करायला सोपी जायची. आणि आता काय आहे की माझ्याकडे दाढी परीक्षेसाठी बरीच लोक येतात, शिकायला पण येतात, पण दाढी परीक्षा इतकी सोपी आहे की ती सोपी असल्यामुळे ती लोकांना कळत नाही, त्यामुळे शिकता येत नाही, कारण ते खेळ येतो. तर ती मात्र पुढच्या पिढीने शिकून घ्यायला पाहिजे. आणि दाढी परीक्षेमध्ये खूप काही सांगतात, ते बऱ्याच गोष्टी अशा कळतात, मानसिक आणि शारीरिक दोन्ही विकारांविषयी तुम्हाला जाणून घेता येतं. त्या माणसाची प्रकृती कुठली आहे जाणली की त्या माणसाला होणारे विकार पण जाणता येतात. उदाहरणार्थ पृथ्वी तत्वाचा मनुष्य आहे, गणपती तत्व, तर त्या गणपती तत्वाची परिस्थिती काय, ते होणारे रोग कसे असतील, तो दिसायला कसा आहे, तो विचार कसा करतो, किंवा विष्णू आहे, जलतत्व आहे, त्याचा हात कसा असेल, त्याची दाढी कशी असेल, या सगळ्या दाढीच्या सूक्ष्म गोष्टी माझ्या वडिलांनी 600 पानाचं जीवनशास्त्र आणि सजीव चिकित्सा नावाची पुस्तक लिहिलं आहे. त्यात पहिल्या 300 पानामध्ये सगळं पंचमहाभूताचा ओहापोह आहे आणि पुढच्या 300 पानामध्ये औषध आणि त्याच्यावरचे उपचार आहेत. ते आम्ही देऊ शकतो, आम्ही देऊ लोकांना लवकरच. आणि पण तुम्ही म्हणजे मला असं म्हणायचं, खेडेगावात पाड्यामध्ये छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये असे जे डॉक्टर आहे तिथे हमखासपणे कुठलाही दुरुपयोग न होता हे औषध तुम्हाला देता येतील. त्याच्या अर्थात तुम्ही त्याचा दुसरा भाग बघायला पाहिजे की दुसरं तुम्हाला कशा रीतीने करता येईल. पण तुम्ही जर शिकलात किंवा एखादा डॉक्टर असेल त्याच्या आता तज्ज्ञ डॉक्टरकडनं सल्ला घेतला तर ही औषधं सहज सोपी, त्याला कुठलाही साईड इफेक्ट न करता तुम्हाला घेता येते. तुमचं आयुष्य सुखाने जाईल. आणि कोट्यावधी हजारो लाखो रुपयाची बिलं भरण्यापेक्षा आपण ही सुटसुटीत सुंदर सोपी आणि ऋग्वेद, आयुर्वेद आणि योगशास्त्राविषयी एक मला सांगायचं आहे की योगशास्त्रामधले आपल्याकडे 7 चक्र आहेत. मूलाधारापासून वरपर्यंत सगळीची चक्र आहेत, सहस्रार चक्रापर्यंत. तर आद्याचक्र आणि आद्याचक्राच्या विषयी मला नेहमी गंमत वाटते. आद्याचक्र हे आद्या पाळणारं चक्र आहे. मला पूर्वी वाटायचं आद्या देणारं चक्र आहे, पण आपण मनाचे आणि शरीराचे जे रोग आहेत त्याला आद्या दिली की ते बरे करतात. त्यामुळे आद्याचक्र हे आद्या देणारं चक्र असल्यामुळे मला खूप गमतीच्या गोष्टी कळल्या म्हणजे लक्षात आला. मी कळल्यात असं म्हणतं हे चुकीच्या दाटण्याचं आहे. तर अशा वेगवेगळ्या सूक्ष्म अशा ठिकाणावर झालेल्या योगशास्त्राच्या गोष्टी आहेत. आणि या योगशास्त्रावर एक औषध आमच्याकडे आहे. म्हणजे आता गणपती आहे तर गणपतीचं औषध आहे, विष्णू आहे, जलतत्वाचं आहे, शंकराचं आहे. शंकराचा आपण चिकित्सा करतो, प्रकृती चिकित्सा. तर यामुळे प्रकृती चिकित्सेमध्ये शंकर म्हणजे कसा असतो तर ती माणसं पिळदार शरीराचे असतात, तापड असतात, असं सगळ्यांचं शंकराची जेवढं वर्णन आहे तो मनुष्य समोर आला की जर सगळ्याचा हा शंकर आला, याला हे पहिल्यांदा औषध दे, तृतीय. कारण ते औषध ते दिल्यानंतर त्याला ते औषध म्हणजे त्याचा आता तेजतत्व खर्च करत असतं, तर तेजतत्व त्याला दिल्यानंतर 50% बरा होतो. तर असं प्रत्येक तत्वाची औषध आहे. आणि त्यामुळे ब्रह्मदेव आहे, तर ब्रह्मदेवाची माणसं कशी असतात की संशोधक असतात, वकील असतात किंवा शिक्षक असतात. तर ती संशोधक मंडळी हुशार असतात, जसे 2 दिवसात अभ्यास करून पहिला नंबर येतो. कुडकुडीत असतात, बारीक असतात. तुम्हाला पाहिलं असेल कोट टोपी घालून पूर्वी शिक्षक होते, ते शिकवायचे छेडे घेऊन. ती सगळी वायू तत्वाची लोक होती. तर ह्या तत्वाचं तुम्हाला कळलं की औषध देणं पण सोपं होतं की त्या तत्वाचं औषध दिलं आणि मग त्याला होणारा रोग बघायचा आणि मग ते औषध दिलं एकदम छू बनतात, मनुष्य एकदम बरा होईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे. आणि या गोष्टी जाणल्यात तर तुमचं आयुष्य सुखकारक म्हणजे निरामय होईल, निरोगी होईल, एवढंच आपल्याला पाहिजे. दुसरं काय पाहिजे, डोक्यावर छप्पर जेवायला मिळालं की आयुष्य सुखानं जातं. मग खेवेला वगैरे सगळं विसरू जा आणि हे औषधाची परिपूर्ण करा औषध घेऊन. आणि औषधाची एकमेकांना महती सांगा, त्याचा उपयोग करा
आणि सुखाचं आयुष्य जगा, रेवारी जगा. धन्यवाद. बरं, आता एक एक प्रश्न मी तुम्हाला अजून विचारतो. हो. की सप्तचक्र जे आहेत मूलाधारापासून सहस्रारापर्यंत, या चक्रांचा देवता आणि अवधशास्त्र याचा असा काय संबंध जोडता येतो का? हो, जोडता येतो म्हणजे डायरेक्ट जोडता येणार नाही, पण या चक्राची पेक्षा आमच्याकडे प्रकृती या चक्रांना आपण उपमेंदू म्हटलेलं आहे. हा, तर म्हणजे त्यात मेंदूचं काम पार्शली प्रत्येक चक्र वेगवेगळं करत असतो. म्हणजे त्या चक्रांना वेगवेगळी ड्युटीज दिल्या असं. अगदी बरोबर आहे. म्हणजे जसं एक बेस स्ट्रेचर आहे इलेक्ट्रिकचं बोर्ड आहे, त्याची छोटी छोटी बोर्ड आहे आणि मग त्या नर्व्सकडे त्याच्या याच्याकडे आपल्याकडे बर्वशास्त्र आहे. बर्वशास्त्र आयुर्वेदात 108 बर्व सांगितलेले आहे. त्या बर्वाच्या जवळचं कुठलं तरी ठिकाण किंवा स्थान तुम्हाला मिळालं तर तिथे औषध केलं की ते पटकन बरं होतं. त्यामुळे हे चक्र आहेत, हे सगळे चक्र आहेत, हे इडा पिंगला समजा आता मूलाधार इम्बॅलन्स असेल, हो, तर तुम्ही काय करता अशा वेळी? मूलाधार काय तर इम्बॅलन्स असेल, मूलाधारामुळे काही जे रोग होतात. हो, मूलाधारामुळे आता होणारे आपल्याकडे 90% लोकांना मूलाधार चक्राचे रोग होतात. कारण शेवटचा मणका असतो मूलाधार, तर तो कॉम्प्रेस झाला की लोकांचे हातपाय जातात. म्हणजे पॅरालिसिस, बसलचा कंपवात किंवा अर्धांगवात कुठलाही. तर त्यासाठी गणपती पृथ्वी तत्वाची देवता, पृथ्वी तत्वाचं औषध दिलं की तो मनुष्य बरा होतो. आता त्याच्या जोडीला त्या माणसाची स्वतःची प्रकृती कुठली आहे ते पण बघावं लागतं. म्हणजे नुसतंच ते दिलं म्हणजे ते बरं होतं. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की 64 जडीबुटी घेतली की असं नाही येते, तर त्या माणसाची प्रकृती पण बघावी लागते. त्यामुळे प्रकृती प्रत्येक माणसाची भिन्न असते. त्यामुळे त्या प्रकृतीला सुटेबल असं औषध कुठे होईल ते आपल्या वैद्यकीय चिकित्साने द्यावं. म्हणजे योगी माणसं असतात की सगळ्या चक्रांचा अभ्यास करून त्या ठिकाणी ते स्थित होऊन झाल्यामुळे ती सगळे चक्र त्यांची शुद्ध असतात, त्यामुळे ते आजारी पडत नाही. बरोबर आहे ना? याच प्रकारे तुमची थिअरी चालेल की एखाद्या ठिकाणी ते चक्र बिघडलं की त्या प्रकारचा आजार होणार. देहबत करतं ते, बरोबर, देहबत करतं. आता तुम्ही जे स्थूल औषध आणि सूक्ष्म औषध म्हणताय, याच्यात काय फरक आहे? औषध म्हणजे असं बघायला पाहिजे की सूक्ष्म आणि स्थूल असं आपल्याला काही कळतच नाही. सूक्ष्म किती आणि स्थूल किती आहे याचं स्वरूपच आपल्याला कळत आहे. कारण मायक्रोस्कोप मध्ये आपण बघतो तेव्हा हवा सुद्धा. स्थूल आणि सूक्ष्मचा अर्थ काय तुमच्या दृष्टीतून? आमच्या दृष्टीत काहीच अर्थ नाही. म्हणजे सूक्ष्म औषध आमची ती इतकी सूक्ष्म आहे, म्हणजे तुम्हाला हे होमिओपॅथी सारखं म्हणायचं? होमिओपॅथी सारखंच आहे. कारण काय आहे, एक उदाहरण सांगतो आपल्याला की ज्या शरीरामध्ये सेल्स आहेत, आपल्या पेशी आहेत, ते इतके सूक्ष्म आहेत, ते सूक्ष्म औषध सहजपणे ऍब्सॉर्ब करतील असं औषध पाहिजे. म्हणजे आता होमिओपॅथीमध्ये कसं असतं की जास्ती जेवढी पोटेन्सी तेवढं ते काम लवकर काम करतं, पण ते सुद्धा शेवटी वैद्यावर अवलंबून पोटेन्सी किती द्यायची. तसं आमच्याकडे विलय नावाची पद्धत आहे. त्या पोटेन्सी मध्ये साखर लागते, आमच्याकडे पाणी लागतं. पाण्यामधून आम्ही आता मेंदूचे विकार आहेत त्याला 14 विलय देतो. म्हणजे एक गोळी पाण्यात टाकायची, 14 वेळा डायल्यूट करायचं, बदलायचं. म्हणजे सहस्रपुटी तसं आहे. पण आता सहस्रपुटी भस्म चिकित्सा आहे. बरोबर आहे, पण भस्म आपण अर्थ समजण्यासाठी. अगदी बरोबर आहे, तसंच आहे. त्यानंतर शिवप्रभा, पूर्णप्रभा अशी तुमच्या औषधांची जी नाव आहेत ही कशी पडली? शिवप्रभा म्हणजे काय, पूर्णप्रभा म्हणजे काय, दिव्य प्रभा म्हणजे काय, असा काय फरक आहे? तत्वाप्रमाणे आहे? तत्वाप्रमाणे पेक्षा माझ्या वडिलांनी त्यावेळेस प्रॅक्टिस करताना त्यांना जे अनुभव आले, त्यामुळे दुसरी टेलर लावणं त्यांना काहीतरी नावं द्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी माझ्या ही 14 वनस्पतींची नावं तुम्ही दिली आहे का या प्रकारे? म्हणजे काय मिश्रण आहे, 2 औषधांचं मिश्रण आहे. आता आपल्याला एक थोडक्यात सांगतो की एखाद्या वेळेचा ट्युबर झाला त्यावेळी पृथ्वी तत्वाचे घटक असतात ते एकत्र देऊन तो ट्युबर होतो. तर त्याला आकाश तत्वाचं औषध दिलं की ट्युबर विरळ व्हायला लागतं आणि ट्युबर जायचं होतं. असं मी आकाश तत्वाचा गुण विरळ करणे आहे. तर ते विरळ करण्याचा आकाश तत्वाचा गुण कळला कुठलाही ट्युबर तुम्ही बरा करू शकता आणि केलेलं आहे. म्हणजे मी प्रत्येक. आणि हे जे कंपवात, अर्धांग, हे याचा कशाशी संबंध आहे? त्याच्याची सुषुम्ना राहणे, सुषुम्ना, इडा पिंगळा सुषुम्ना. कारण काय, तुमची स्पायनल कॉर्ड चांगली तर तुमची आरोग्य पद्धती चांगली, तुमचं आरोग्य चांगलं. आता तुम्ही पंचप्राणाचा उल्लेख तुमच्या एका पुस्तकात केलेला आहे. प्राण, अपान, उदान वगैरे जे ह्या पंचप्राण म्हणजे काय, नक्की काय, तुम्हाला काय म्हणायचं?
बेसिकली पंचप्राण म्हणजे ही जी जिचा आता आपण नावं घेतली ती वायू तत्वाची म्हणजे हे पंचप्राण आहेत. म्हणजे ते आपण जेवताना आपण आहुती देतो आणि या प्राणांचा उल्लेख करतो. तर याचा आयुर्वेदाशी काय संबंध आहे? आयुर्वेदाशी मला संबंध सांगता येणार नाही. कारण पण पंचप्राण म्हणजे असं आहे की एखादा मनुष्य आहे त्याला कोणी बाबा म्हणेल कोणी काका म्हणेल तसं वायुतत्व एकच आहे. पण त्या स्थितीनुसार त्याला पंचप्राण म्हणतात, त्याला व्याज म्हणतात, उदाहरण त्याची कार्यपद्धती वायुतत्वाची एकच असते. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तो आता अपानवायू प्राणवायू हे जे आहे त्याच्या कार्यपद्धतीमध्ये थोडा बदल होतो, म्हणून त्याला ती नावं दिलेली आहेत त्याची. आता वनस्पती बोलतात म्हणजे नक्की काय होतं? तुम्ही अनुभव घेतलाय का तसा? मी स्वतः थोडं म्हणजे मला अनुभव असा आहे की वनस्पतीवर प्रेम केलं की तुमच्यावरती प्रेम करतात. आणि चंद्राच्या कलेवर हे अवलंबून आहे का? चंद्राच्या कलेवर चंद्राच्या पेक्षा समुद्राची भरती ओटी त्याच्यावर चंद्राचं अवलंबून आहे आणि त्यामुळे वनस्पतीवर अवलंबून आहे. म्हणजे त्यावेळी त्या माइंडला असतात का? म्हणजे जसे आता तुम्ही गणेशाची समजा चतुर्थीला विशेषतः गणेशाचा अनुभव येतो, तसं त्याचं काही आहे का शास्त्र तुमच्या माहितीत? त्या मुख्यत्वे करून त्या काळी वनस्पतीची पूर्ण वाढ झालेली असते. म्हणजे आता पाऊस पडलेला आहे, सगळ्या वनस्पती चांगल्या झालेल्या आहेत, तर त्यावेळेस त्याचा अल्कोलाइज असतात की त्याच्या अर्क असतात ते अत्युच्च पदाला पोचलेले असतात. असं प्रत्येक वनस्पतीचं असतं. त्यामुळे तेथे आपल्याला सगळ्याच वनस्पती सांगत नाही मी, पण ते उदाहरणार्थ म्हणून वनस्पती सांगितलं. आता पंचरस म्हणतो आपण, पण पंचरसांचा या तुमच्या औषधाच्या प्रक्रियेशी काय संबंध आहे? कसे पंचरस कुठले? म्हणजे लाळेपासून सुरुवात होते कसे का? रक्त लाळ हे सगळे रसांपैकीच आहेत. रस म्हणजे आपल्याकडे आता लिव्हरमधून रस निघतात, असे वेगवेगळे 5 रस निघतात आणि त्या 5 रसावर सुद्धा वायुतत्वाचा आधिपत्य असतं. म्हणजे एखादा रस कमी जास्त झाला की त्याप्रमाणे आजार बदलतो. पहिलं म्हणजे उदाहरण सांगितलं, लाळ आहे ना इथपासून पंचरसक त्याची सुरुवात तिथपासून आहे सहज करण्यासाठी. आणि मग इकडे छोट्या कॅपॅलिटीज असतात त्यात व्हायला लागतात, त्या भूक लागली की तसं आहे ते. मग ते लिव्हरमध्ये येऊ शकतात, स्प्लीटमध्ये येऊ शकतात. पंचरस ज्या प्रक्रिया पंचरस आणि पंचप्राण यांचा काय तुम्ही रिलेशन जोडताय काय? पंचरस चांगले राहिले तर पंचप्राण चांगले होतात. म्हणजे त्याच्यावर एकमेकावर ते अवलंबून, सगळ्या एकमेकावरच अवलंबून आहे. पण हे चिकित्सेचं नाव संजीवन तुम्ही थोडासा सुरुवातीला उल्लेख केला होता, तर हा नक्की काय आहे त्याचा? जीवनशास्त्र. जे संजीवन म्हणजे जीवनशक्ती, जीवनशक्तीला मदत करणारी शक्ती. आणि खाण्यापिण्याच्या नियमावर हे काय अवलंबून आहे का? काळ आपण म्हणतो की उपासाला अमुक खा किंवा बाकी तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका किंवा नॉनव्हेज खा किंवा शुद्ध व्हेजच पाहिजे, याला काही तसा आयुर्वेद या दृष्टीने काही आहे का? खरं म्हणजे काय आजकाल वेगवेगळ्या इतकं शास्त्र पुढे गेले की लोक खायला काय देतात आणि काय नाही याच्याविषयी एक निबंधच होईल. पण माझ्या मताने खूप आयुर्वेदात जशी पथ्य आहेत तशी या औषधाला खूप पथ्य करावं लागत नाही. आणि बेसिकली आयुर्वेद आणि जीवनशास्त्र याच्यात फरक आहे का? खूप फरक आहे. आयुर्वेद हा आयुर्वेदाचा एक भाग नाही आहे. भाग नाही, अजिबात आहे. हे संपूर्ण वेगळं. आयुर्वेदामध्ये काय झालंय की प्रत्येक ऋषी मुनींनी वेगवेगळ्या चरक मुनी आले, प्रत्येक मुनीने आपापलं तत्वज्ञान सांगितलंय, त्याप्रमाणे औषध सांगितलं. असं 5000 वर्ष बदल होत गेले. पण हे तत्व काय, हे संजीव चिकित्सा एकाच माणसाने त्यात गुणदोष जे असतील ते एकाच माणसी निर्माण करणे असल्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचं आलेलं आहे. पण तुम्हाला तुमच्या आजोबांचा सहवास मिळाला होता का तसं? थोडा. म्हणजे तुमच्या समोर ते आम्ही कोकणात जायचो तेव्हा आमच्या जवळ झोपायचे ते आणि मग गोष्टी वगैरे सांगायचे. पण मी त्यांच्या समाधीचं ऐकलं की त्यांची इच्छा समाधी घ्यायची होती, ते नुसते जाऊन बसले खड्ड्यामध्ये आणि माती लोटा म्हणाले. पण लोकांची हिंमत नाही झाली. मग त्यांनी योगा प्रियेने तो प्राण सोडला आणि मग ती प्रक्रिया झाली असं मी ऐकलं. बरोबर. म्हणजे तुम्ही त्यावेळेस होते का त्या हयात? मी हयात होतो. ते हयात असताना तुम्ही होते का? म्हणजे ही जी प्रक्रिया झाली समाधी? माझे वडील होते. वडील. पण मुख्यत्वे काय झालं की दत्तगुरु त्यांच्याशी बोलत होते
म्हणजे माझे काकाने ऐकलं ते की आता झालं तुझं इथलं होतं. ते नेहमी विचारायचे की दत्तगुरूंना की मी वैद्यक शास्त्रातला माणूस नाही, माझे वडील नाही, तर मला का हे का दिलं. ते म्हणजे तुला अगदी वैद्यकशास्त्र जाऊन शिकले होते असं नाही, काहीच नाही. सगळ्या हे त्यांना प्राप्त झालं, निसर्गात. तर दत्त महाराज म्हणले तुला दिलं आहे, त्याच्या पुढे बोलायचं नाही, तुला दिलं आहे. तो एका ह्याच्यात उल्लेख तुम्ही केला की अक्कलकोटला गेले आणि तिथे त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुला 14 रत्न मिळतील. ते ही कथा काय आहे? ते गोष्ट म्हणजे ते आता त्याचे वडील सोलापूरला कधी बदली झाले, त्यावेळी सोलापूर अक्कलकोटला गेले आणि स्वामी हयात होते तेव्हा स्वामी प्रकट झाले. ते म्हणले अरे तू असे असं उपनिषद ऋग्वेद आणि हे वाच, हे तुला 14 रत्न भेटतील. तर त्यावेळी त्याचा मित्र होता बरोबर, तो म्हणला मला तर काही दिसलं नाही. तर त्याने लगेच त्याची काठी घेतली आणि स्वामींच्या पुढे उभं केलं आणि म्हणले याला तुम्ही आधी हा तुम्हाला खोटं ठरवतो. आणि मग पुढे ते त्याचाच अवतार असा वेळी दत्त महाराजांचा, त्यामुळे तिकडं त्याला ती प्रेरणा मिळाली आणि मग त्याने हे केलं. पण मग हे जे ज्ञान तुम्हाला स्वामीजींच्याकडून परंपरेने आलं का तसं, म्हणजे त्यांनी कशा प्रकारे शिकवलं? मुख्यत्वे करून मला काही आलं नाही. कारण काय माझे वडील तर लवकर गेले, 16 वर्षे गेले. आणि माझ्या वडिलांनी मात्र एक चांगलं केलं की माझे वडील म्हणजे आता मी मॅट्रिक झालो, मी एक देशाची सेवा तरी करेन याचं संजीवनी, तुम्ही मला शिकवणार आहात का. तर त्याने बघितलं तर म्हणजे ठीक आहे ये. 15 दिवस शिकवलं जा आता. आणि काय होतं की माझे मोठे काका होते तर ते पळून गेले होते आणि त्याचं एक वेगळं हे होतं, म्हणजे वारकरी संप्रदायात ते गेले. मग त्यांनी माझ्या वडिलांना शिकवलं आणि माझे दुसरे वामन काका म्हणून होते, तर ते त्यांच्याकडे वामन काकांना ते पण निघाले होते. ते म्हणजे बघ तू जाऊ नको, जे काय असेल तुला देईन.